नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भेटगुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इस्ट्रप या गोळीचा वापर करून आपल्या पशूंच्या दोन वेतांमधील अंतर कशा पद्धतीने कमी करू शकतो, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. मित्रांनो, इस्ट्रप ही जी गोळी आहे, तर याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन्स दिलेले आहेत, ट्रेस मिनरल्स दिलेले आहेत. तर या गोळीचा वापर आपण आपल्या पहिल्या वेताच्या कालवडींमध्ये किंवा एक वेत, दोन वेत झालेल्या गायींमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, या गोळीच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या काही ॲनोस्ट्रसच्या समस्या आहेत, ज्यामध्ये आपले पशु माझावरती येत नाहीत, तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या काही सायलेंट हिट याच्या समस्या पाहायला मिळतात, तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला या इस्ट्रप गोळीचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आपल्या ज्या पशूंमध्ये ते वारंवार रिपीट होत आहेत, तर त्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा करण्यासाठी आपल्याला या इस्ट्रप गोळीचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. पहिल्या वेताच्या कालावधीमध्ये त्यांना त्यांच्या गर्भपिशवीची वाढ व्यवस्थित करण्यासाठी सुद्धा या इस्ट्रप गोळीचा त्या ठिकाणी नक्कीच चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. मग मित्रांनो, आपण या गोळीचा वापर आपल्या पशूंमध्ये कसा करायचा, डोस कसा द्यायचा, याबाबत आपल्याला जर संपूर्ण माहिती पाहिजे असेल, तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण तो नक्की पहा.